मुंबईतील विविध समस्या घेऊन खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईतील 36 मतदारसंघामध्ये मुंबई न्याय यात्रा जाणार आहे। त्याप्रमाणे धारावी विधानसभा क्षेत्रातील मुंबई न्याय यात्रेची सुरुवात आज माटुंगा लेबर कॅम्पमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। मुंबई न्याय यात्रा धारावी विधानसभा मतदारसंघातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माटुंगा कॅम्प, जस्मिन मिल रोड, कमलानगर, गीतांजली अपार्टमेंट, माहीम फाटक, धारावी क्रॉस रोड, धारावी रेस्टॉरंट, पेरियार चौक, संत ककय्या मार्ग, धारावी मेन रोड या भागातून निघाली। यावेळी धारावीकरांचा मुंबई न्याय यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला। मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की काँग्रेसने 70 वर्षात लाडक्या बहिणीला काही दिलं नाही। मुख्यमंत्र्यांनी आरोप केला काँग्रेसने 1 रुपया लाडक्या बहिणीला दिलं नाही। सगळ्या योजना तर काँग्रेसच्याच आहेत। मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की 2 वर्षामध्ये तुम्ही बहिणींची किती आठवण काढली? इलेक्शन आले की तुम्हाला बहिणींची आठवण झालेली आहे आणि आम्हाला सांगायची गरज नाही की महिलांना 33% आरक्षण ही संकल्पना राजीव गांधींनी आणली। 50% आरक्षण ही संकल्पना सोनिया गांधींनी आणली। अर्थसुरक्षेमध्ये महिलांच्या नाव कार्ड व्हायला पाहिजे ही योजना सोनिया गांधींनी आणली। आणि काँग्रेसने काय केले मला सांगायची गरज नाही। काँग्रेसने खूप काय केलं। धारावी में मुंबई न्याय यात्रा हमारी वर्षाताई गायकवाड़ जो कि मुंबई की अध्यक्ष है, उनके नेतृत्व में निकल रही है। आप देख सकते हैं पूरी मुंबई आज परेशान है, खड्डों से परेशान है, करप्शन से परेशान है। अडानी को जो मुंबई बेच दिया है वहाँ इनकी शिंदे सरकार ने, उससे परेशान है। उसके अगेंस्ट में उनके खिलाफ ये जो करप्शन चल रहा है उनके खिलाफ वर्षा ताई गायकवाड़ के नेतृत्व में आप देख सकते हैं ये लाखों हजारों की भीड़ लड़ रही है। आज ये मुंबई न्याय यात्रा मुंबई की गली गली में जाएगी और जो सरकार की नाकामी है, चोरी है, उसको उजागर करेगी। आम्ही मुंबईकरांना एकच मेसेज द्यायचा की आम्ही सगळे एक आहे। आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही। आम्हाला एकच या धारावी विधानसभामध्ये सगळ्या प्रकारची लोकं राहतात, सगळ्या जातीची लोकं राहतात। त्यांना एकच मेसेज द्यायचा की आम्ही सगळे एक आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आम्ही एक न्याय यात्रा चालू केली आहे। ती पुरा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये होत आहे। मुंबईकडनं अपेक्षा आहे की वर्षाताई पुरा मुंबईमध्ये न्याय यात्रा चालू केली आहे। सगळीकडे सगळ्या असेंब्लीमध्ये एक कार्यकर्त्यांचा जोश आहे की आम्ही एक न्याय यात्रा चालत लोकांशी भेटतोय, घरोघरी जाऊन डोर टू डोर लोकांना सांगतोय की आम्ही जातीपातीचं राजकारण नाही करत आहे, आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम करणार आणि संविधान पण वाचू। लोकांवर जे अन्याय होतो त्या सोडविण्यासाठी, नागरिकांना जागृत करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र होऊन जे आता जे सरकार आहे ते सरकार जे आपल्या योग्य वाटत नाही आणि लोकांचं काम करत पण नाही, त्याच्यासाठी तुम्ही जागृत व्हा आणि काँग्रेसला मजबूत करा आणि याला आखलून लावा, या उद्देशाने हे प्रोग्राम घेतलेला आहे। या यात्रेमध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री असलम शेख, डॉक्टर ज्योती गायकवाड आणि इतर काँग्रेस नेते आणि धारावीकरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।